सर्वप्रथम श्री महर्षी मार्कंडेय मुनी यांच्या चरणी मी नतमस्तक होते। आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मोहनजी डांगरे यांना मी वंदन करते व मंचावरील उपस्थित सर्व नवनिर्वाचित उमेदवार मान्यवर माझे कर्ली काका यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार व इथं उपस्थित असलेले सर्व भक्तगण यांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार। ह्या मार्कंडेय जयंतीच्या मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण, मी तुम्ही तसं नाही म्हणते, आपण सर्वजण समाजासाठी खूप चांगलं काम करूया। त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि मार्कंडेय जयंती ही फक्त आज एकच दिवस आपण साजरी न करता पुढच्या वर्षीपर्यंत सुद्धा प्रत्येक दिवस ही मार्कंडेय जयंती असल्यासारखंच आपण कार्य करत राहूयात। महर्षी श्री मार्कंडेय महामुनी यांचं सर्वात जास्त उल्लेखनीय त्यांच्याविषयी म्हणायचं झालं तर त्यांची शिवभक्ती ही खूप मोठी होती आणि त्यांची शिवान प्रेरित असलेली त्यांची जी भावना आहे, ती श्रद्धा आहे। ह्या सर्व गोष्टींचं भान आपण आपल्या आयुष्यात ठेवूयात। त्यांची गुरूंवरची असलेली श्रद्धा आपण रोज दिवसेंदिवशी त्या श्रद्धेचं पालन आपण नक्की करूयात। आणि त्यांनी जी गोष्ट आपल्या सर्वांना सांगितली की जर गुरु आणि शिवभक्ती आपल्या सोबत असेल तर आपण मृत्यूची चिंता सुद्धा आपण करू नये आणि मृत्यूचं भय सुद्धा आपल्यामध्ये असू नये। ही त्यांची शिकवण आपण आपल्या दिवसेंदिवस रोजच्या जीवनामध्ये आपण ती सोबत ठेवूयात, त्या आधारे आपण काम करूयात। आणि ह्या संपूर्ण समाजासाठी असू दे, प्रत्येक समाजासाठी दे, ह्या प्रभागासाठी आपले चारही उमेदवार तर नक्कीच आहेत, पण आमची आई प्रतिष्ठान नावाची जी सामाजिक संस्था आहे तीही तुमच्या सोबत असेल। मी चारही उमेदवारांचं अभिनंदन करते, शुभेच्छा तर नक्कीच देते, पण ह्या प्रभागासाठी तुमच्या सोबत आम्हीही नक्की आहोत। तुम्हाला कुठेही लागलं तर ही महिला शक्ती तुमच्या पाठीशी कायम आहे। त्यामुळे सर्वजण मिळून आपण मार्कंडेय महामुनींचा संदेश सगळ्यांना सांगूयात, त्या आशीर्वादाने आपण खूप चांगले काम करूयात। मी सगळ्यांना शुभेच्छा देते व ह्या पूजेसाठी तुम्ही मला बोलवलं त्यासाठी मी श्री गजानन मित्र मंडळ ह्या सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्या लहान भावांचे, माझ्या मोठ्या भावांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला या पूजेची संधी दिली, हा आशीर्वाद तुम्ही मला दिला, त्यासाठी मी आभार मानते। आणि कधीही काही लागलं तर लहान बहीण समजा, कोणी मोठी बहीण समजा, मला कायम तुमच्या सोबत समजा, मी तुमच्यासाठी कायम येईन। तुमच्या ज्या प्रश्न असतील त्या आम्ही आमच्या संस्थेमार्फत ह्या 4 उमेदवारांसोबत आम्ही आहोत।